अमोलला माहिती आहे. अमोल, तू जरा शेअर कर बर्नआउट वरती घे कागद, माहिती द्या त्याला. अमोलची गंमत अशी आहे की तो आमचा मुक्तांगण ग्रॅज्युएट तर आहेच, काउन्सिलर म्हणून काम करतो. त्याची पत्नी इकडे ना, त्याची पत्नी प्रोफेशनल आहे आणि ती पण आमच्याकडे काम करते आणि त्यांना मुलगा पण आहे. तेव्हा बर्नआउट वरती तो चांगलं बोलू शकतो. आणि हा भारतातला सगळ्यात वयाने सिनियर माणूस की ज्याला बेसिक आणि ऍडव्हान्स माउंटेनरी कोर्सचं सर्टिफिकेट मिळालं आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला. त्यामुळे ह्या सगळ्या बाजूंनी तो ह्या प्रश्नावरती बोलायला फार योग्य माणूस आहे. तुझे अनुभव सांगशील? बर्नआउट साठी जे आहे ते सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो आपले छंद आणि आवडीनिवडी या जोपासणे. छंद आवडीनिवडीमध्ये वेगवेगळे प्रकार येतात. म्हणजे फक्त वाचन आणि संगीत असं आपण आपल्या क्लायंटना जे आहे ते बरेच वेळेला सांगतो, पण त्याच्यात सोबत जे आहे ते बागकाम असेल, लहान मुलांसोबतचं खेळणं असेल, किंवा एखाद्या जुन्या आपल्या शाळेतल्या मित्राला जे आहे ते भेटणं असेल, किंवा आपल्या नातेवाईकांसोबत जे आहे ते पुन्हा आपले रिलेशनशिप चांगलं करण्याचा भाग असेल, तर हे सगळे जे आहेत ते पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट म्हणून त्याच्याकडे बघता येईल. काय करायला लागतं आपल्याला? काही बेटं आयलँड्स जे आहेत ते निर्माण करायला लागतात, ज्या आयलँड्सकडे आपण फन, जॉय, प्लेजर अशा पद्धतीने जे आहे ते बघू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुक्तांगणमध्ये जे सांगतो ते मी सांगतो. अनुभव सांग मुख्य. हो, तो सांगतोच मी की 3 भाग करायला सांगतो आम्ही प्रत्येक आलेल्या क्लायंटच्या. कारण आता आपण सगळे क्लायंट बरोबर काम करणार आहोत आणि करत आहोत, तर त्यांना आम्ही 3 भाग करायला सांगतो आयुष्याचे. पहिला जो भाग आहे त्या भागामध्ये आम्ही त्यांना असं सांगतो की तुमचा व्यसनपूर्व काळ जो आहे, तर त्या व्यसनपूर्व काळाचा जो आहे तो सगळा आढावा तुम्हाला घ्यायचा आहे. व्यसन काळ जो आहे तर अल्कोहोलिक अनॉनिमसच्या ज्या मिटिंग्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही राखून ठेवा, तो तिथे तुम्ही व्यक्त व्हा. आणि आता व्यसनमुक्त काळामध्ये जे आहे ते तुम्ही पदार्पण केले, कारण अर्थात तुम्ही थेरपिस्टकडे, सायकॅट्रिस्टकडे, सायकोलॉजिस्टकडे आलेले आहात. आता व्यसनमुक्त काळ तुमचा सुरू झालेला आहे. व्यसनमुक्त काळ कसा असायला हवा याचं सर्व उत्तर किंवा त्याचं ते सगळं मॅजिक जे आहे ना ते तुमच्या व्यसनपूर्व काळामधलं आहे. आणि व्यसनपूर्व काळामध्ये जर समजा डोकावून बघता आलं, एक हलकी डुबकी मारून जर समजा बाहेर येता आलं, तर आपल्याला त्या सगळ्याची उत्तरं मिळतील. लाईफस्टाईल कशी होती, आपला मित्रपरिवार कसा होता, दिनक्रम आपला कसा होता, छंद आवडीनिवडी आपले कोणकोणते होते, मैदानी खेळ आपण कोणकोणते खेळायचो, घरामध्ये आपण किती वेळ घालवायचो, त्यानंतर सण समारंभांमध्ये आपला सहभाग कशा प्रकारचा होता. हे असे एक 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 मुद्दे घेऊन आपण त्यांच्यासोबत ज्यावेळेला चर्चा करायला लागतो त्यावेळेला या सगळ्याची म्हणजे एक उत्तरच आपल्या समोर जी ती येतात. आणि तो रिव्ह्यू जो आहे तो व्यसनमुक्त जीवनासाठी उपयोगी ठरतो. स्वरूप प्रत्येक गोष्टीचं बदललं असेल तेव्हा तुम्ही गल्ल्यामध्ये म्हणजे त्या पिगी बँकमध्ये पैसे साठवत असाल, आता SIP मध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये असे तुम्ही ते सेव्ह कराल. पण तुमची सेव्हिंगची जी वृत्ती आहे ती पहिल्यापासून तुमच्यामध्ये आहेच आहे. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना ते रिअलायझेशन पर्यंत जे आहे ते घेऊन जातो की या सर्व गोष्टी आपण आयुष्यात केलेल्याच आहेत. म्हणजे फ्रस्ट्रेशन असेल किंवा काही आनंदाचे क्षण असतील, काही डिप्रेशन असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण व्यसनपूर्व काळामध्ये आपल्या प्रत्येक क्लायंटनी फेस केलेल्या आहेत. आणि त्या डील करण्याची तेव्हाची जी काही स्ट्रॅटेजी आहे तर तिच्यामध्ये बदल करून आता नवीन स्ट्रॅटेजी कोपिंगची कशी तयार करता येईल हे आमचा एज्युकेशनचा पार्ट आहे. आता आलो माझ्या शेअरिंगकडे, तर शाळा सुटली माझी आणि पाठी फुटली असं जे आहे तर तसंच झालं की मी 10वी पर्यंत जे आहे ते अतिशय एका संरक्षित वातावरणामध्ये शाळेमध्ये जात होतो. टाटा मोटर्सच्या शाळेच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. रतन टाटांच्या हस्ते त्या शाळेचं उद्घाटन झालं. त्यावेळेचा इनॉग्युरल स्पीच जो आहे तो मी दिला होता त्या सगळ्या याच्या वेळेला. आणि त्या शाळेचा मी विद्यार्थी. त्या शाळेमधनं मी जसा बाहेर पडलो म्हणजे प्रोटेक्टेड संरक्षित वातावरण बाहेर पडल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जे आहे ते मग हे सगळे अशी प्रलोभनं ती वाटच पाहत होती की हा कधी येतोय. आणि मी आल्यानंतर त्यांनी मला म्हणजे झडप घातली माझ्यावरती आणि मीही स्वतःला जे आहे ते त्यांच्या स्वाधीन असं केलं. कारण काय की ते सगळं नवं होतं माझ्यासाठी. खूप क्युरिओसिटी होती मला त्या सगळ्या गोष्टींची. आणि घरात खूप संस्कारित आमच्या वातावरण होतं आहे आणि असंच असणार आहे पुढे देखील. तर त्या सगळ्याला मी एक बंड केलं, एक जुगारून दिलं त्या सगळ्या बंधनांना. आणि मला असं वाटलं की हा फ्रीडम आहे. आणि तो जो फ्रीडम आहे तो फ्रीडम नव्हता, म्हणजे ते स्वातंत्र्य नव्हतं, त्याचं रूपांतर स्वैराचारामध्ये झालं. मी त्या व्यसनामध्ये पूर्णपणे अडकलो आणि मुक्तांगणला आलो.
आता मुक्तांगणला आल्यानंतर जे आहे ते अर्थातच तो सगळा प्रवास सुरू झाला. मुक्तांगणला जे आहे ते आपण व्यसनमुक्ती केंद्र म्हणून पाहत नाही, आपण त्याच्याकडे जे आहे ते ह्युमन ट्रान्सफॉर्मेशन सेंटर म्हणून जे आहे ते बघतो. म्हणजे व्यसनमुक्ती हा एक भाग आहे त्या पॅकेजचा, पण स्वभाव, विचार, भावना, वर्तन म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल व्हावेत यासाठी ते केंद्र जे आहे ते प्रयत्नशील आहे. आणि माणसाला माणूस म्हणून वागवण्याचं एक आपण म्हणूया की तो बेस आहे आमचा. तिथे माणूस बदलू शकतो, विकसित होऊ शकतो, या दोन मुळात आपल्या संकल्पना आहेत. तर त्या संकल्पनांवर काम करतो. तसं मी जेव्हा दाखल झालो तेव्हा मला काही काळ अजून राहण्याची आवश्यकता आहे, कारण गोळ तेवढे घातलेलेच होते असं सांगण्यात आलं आणि मी देखील तयारी दाखवली, कारण मला बाहेर पडायची इच्छा होती. आणि असं करत असताना मग माझे छंद, आवडीनिवडी हा सगळा भाग आला. त्याच्यामध्ये छंद, आवडीनिवडी हा भाग जेव्हा आला तेव्हा आमच्या ज्या डायरेक्टर आहेत मुक्ताताई पुणतांबेकर, त्यांनी मला विचारलं की काय आवडतं तुला. तर मी सांगितलं मला गिर्यारोहणाची लहानपणापासून जी आहे ती खूप आवड आहे. त्या म्हणल्या आता का नाही करत. तर मी म्हणलं अहो त्याच्यासाठी सुट्टी लागते, पैसे लागतात, मी कार्यकर्ता म्हणून इथं आहे. त्या म्हणल्या सुरुवात कर, आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात. मी म्हणलं अहो माझं वय झाले. तर त्यांनी मला सांगितलं की जिंदगी कहीं से भी शुरू हो सकती है, हौसला होना चाहिए बस. मुक्तांगण तुम्हारे साथ है, वो हौसला मुक्तांगण तुम्हें दे रहा है, तुम आगे बढ़ो. आणि मग मी ते सगळं सुरू केलं. मी रनिंग ग्रुप जॉईन केला, पुणे रनिंगचा ग्रुप आहे तर तो ग्रुप जॉईन केला. त्याच्यामध्ये जे आहे ते मी सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला लागलो. मग त्यावेळेला पुण्याच्या ज्या एव्हरेस्टर आहेत, महिला एव्हरेस्टर अपर्णा प्रभुदेसाई, त्या एव्हरेस्ट करून आल्या होत्या नुकत्याच. त्यांची आम्ही अशीच एक मुलाखत घेतली आपल्या मुक्तांगण मित्रांसाठी, आणि मी फार भारावून गेलो ते सगळं ऐकून. आणि मी त्यांना जाऊन भेटलो आणि म्हणलं मला पण जे आहे ते असं सगळं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप आवडतात, मला काही करायचं आहे याच्यामध्ये. त्या म्हणल्या मी पुढच्याच काही काळामध्ये जे आहे ते एव्हरेस्ट बेस कॅम्पला ट्रेक घेऊन चालले, तू चल माझ्यासोबत. मग मी ताईंकडे गेलो आणि मग ते सगळं मंजूर करून घेतलं प्रकरण जे आहे ते मुक्ताताईंकडनं. आणि मग मला स्पॉन्सरशिप मिळाली. कसं आहे की प्रयत्न जर समजा की म्हणजे काय आहे की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. आता ते दिवस गेले. हरी एक आहे, जनसंख्या अफाट आहे आपली, आपल्याला हात वर करायला लागतात, मग तो हरी आपल्याला लिफ्ट देतो. हा, तर तसं मी गेलो त्यांच्याकडे. मी त्यांना सांगितलं, कारण 1.25 लाखाचं प्रकरण होतं, पण मला स्पॉन्सरशिप त्यांनी मिळवून दिली. आणि मग मी गेलो एव्हरेस्ट बेस कॅम्पचं तर सगळं, आणि त्याचं वर्णन अर्थात सरांनी सांगितलं तसं सगळं फेसबुकवर मी लिहिलं. आणि तिथे जाऊन आल्यानंतर वेगळीच एक ऊर्जा मला मिळाली. कामामध्ये तो बर्नआउट जो काही असतो, अनेक काळ त्यात सगळ्या एका वातावरणामध्ये काम केल्याचा, तर तो सगळा बर्नआउट जो आहे तो माझा बाहेर पडला. आणि नव्या ऊर्जेने मी जे आहे ते तिथे कामाला लागलो. माझं लग्न झालं, मुलगा झाला, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत गेल्या. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये ज्या आहेत त्या घडत गेल्या. आणि त्याच्यानंतर 2023चं मुद्दाम उदाहरण सांगतो की मी 2018ला पार्टिसिपंट म्हणून गेलो होतो. 2023ला त्याच एव्हरेस्ट बेस कॅम्पचे जे आहे ते मी ट्रेक लीडर म्हणून जे आहे ते एक मोठा ग्रुप घेऊन गेलो. तो दोनदा माझा एव्हरेस्ट बेस कॅम्प जो झाला. आणि तो एव्हरेस्ट बेस कॅम्प करण्यापाठीमागचा एवढंच माझा हेतू होता का मुक्तांगणचा बॅनर मला तिथे तो घेऊन जायचा होता. आणि तो बॅनर ज्या वेळेला मी तिथे असा समोर धरला त्यावेळेला मला असं लक्षात आलं का एका रसातळाला गेलेल्या व्यक्तीला सर्वात उंच शिखर जे आहे जगामधलं, त्याच्या किमान बेस कॅम्प पर्यंत तरी जे आहे ते रिकव्हरीमध्ये जाता येत. आणि हे मला उदाहरण म्हणून समोर ठेवायचं. आणि एकदा नाही ते दोनदा देखील करता येतं. तर असं मला ते सांगायचं होतं. म्हणजे रॉक बॉटम ते एव्हरेस्ट बेस कॅम्प असा तो माझा ऍक्च्युअल प्रवास सगळा जो आहे तो राहिलेला आहे. अर्थात काका त्याच्यासाठी आमचे जे ते मार्गदर्शक त्या सगळ्या जर्नीमध्ये जे आहेत ते पहिल्यापासूनच आहेत. आणि आता पत्नी जी आहे ती PhD करते. त्याच्यानंतर मी काही योगाभ्यास जो आहे तो करतो. आमचे नितीन इथे आहेत, ते देखील नंतर बोलतील, अर्थातच त्यांना सांगतील. तर नितीन जे आहेत तर ते आमचं म्हणजे असं इतकं छान बॉन्डिंग आहे ना सगळ्या लोकांची. त्यांनी आल्या आल्या मला सांगितलं जून महिन्याच्या 1 तारखेला काय करताय. मी म्हणलं काही नाही आहे मुक्तांगणमध्ये. म्हणले अहमदनगरला, अहिल्यानगरला आताच्या, आणि आपण दोघं जे आहे ते फुल मॅरेथॉन करू. म्हणजे 42 किलोमीटर आपण दोघं जे आहे ते त्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन आपण पळूयात. आणि अतिशय म्हणजे सिक्युअर रोडवर ते रनिंग आहे. मग मी त्यांना लगेच सांगितलं, म्हणलं कात्रज ते सिंहगडची स्पर्धा आहे मास्टर्स एज ग्रुपसाठी, ती 14 जूनला मुक्ताताईंचा वाढदिवस आहे. त्याची लिंक मी त्यांना शेअर केली. म्हणजे आता काय झालं माहिती का की असं जे आहे ना ते साथी हात बढाना म्हणतो ना, किंवा सर काय म्हणतात ज्योत से ज्योत जे आहे ते जलाते चलो. आणि मग ही सगळी ह्या बॉन्डिंगनी ती व्यसनमुक्ती जी आहे ना तर त्याचं आता रूपांतर जे आहे ते म्हणजे आता व्यसन खूप आमचं मागं पडलं. किंवा म्हणजे ते फक्त आम्ही आमच्या सोयीसाठी, आमच्या स्वतःला जागरूक ठेवण्यासाठी जे आहे ते नमस्कार मी अमोल आणि मी एक बेवडा आहे हे वाक्य एवढ्या पुरतंच आता आमच्या आयुष्यात राहिले. बाकी सगळं आयुष्य जे आहे ते
काकांच्या आशीर्वादाने, मुक्ताताईंच्या साथीने आणि मुक्तांगण सोबत सुजलाम सुफलाम झालेला आहे. धन्यवाद. वा. फारच छान. मला वाटतं या एका प्रश्नाचं नाही, बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली आपल्याला त्याच्या शेअरिंग मधून. पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की माणसाने स्वतःचा विकास केला पाहिजे. ही ऊर्जा एकदा जागृत झाली की मग माणूस, तो म्हणाला तसा हात वर करतो, त्या हरीला लिफ्ट दे म्हणून सांगतो. तर ते सांगणं फार आवश्यक आहे. तर आमचा अमोल जो आहे तो एक हिंदी प्रार्थना फार छान शिकवतो, म्हणजे आपल्या प्रार्थनांच्या व्यतिरिक्त. तर मी त्याला म्हटलं की ती प्रार्थना शिकव आम्हाला. ती लांब आहे पण तुम्ही हे करा, रेकॉर्ड करा. हिंदीमध्ये आहे ती प्रार्थना आणि तो आपल्याला म्हणायला शिकवेल. नंतर ग्रुपवरती पोस्ट करेल. वा वा वा. आपण आरईपीटी फॉर डी ॲडिक्शन हा जो 2 वर्षाचा, 2 वर्ष तरी 2 दिवसाचा, 2 दिवसाचा तो 2 वर्ष चालणारच आहे सोबत. हा जो कार्यक्रम आपण आता वर्कशॉप अटेंड करतोय, प्रार्थना त्याला अनुसरून आहे. त्याला त्या सगळ्या आपल्या जी काही शिकवण आपण घेत आहोत त्याच्यासाठी ते सगळं अनुरूप असं आहे. तर मी म्हणतो माझ्या पाठीमागे म्हणा. एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्ही पाठीमागे म्हणत असताना पुढची ओळ मला आठवता येते. कारण काय, प्रार्थना अशी एकदम म्हणायला सांगितल्यानंतर मला तो आरईपीटीतला डिस्कम्फर्ट, अँझायटीचा जो भाग आहे तो माझ्यामध्ये जागृत होतो. म्हणून मी तिथं ते ऑनलाईन हे पण ठेवलंय की चुकलो तर, कारण त्यांच्या समोरच एकदा मी असाच मोठ्या ऑडियन्स समोर चुकलो होतो. पण हरकत नाही, प्रार्थना आहे त्याच्यामध्ये, तर चालू शकते. हिंदी आहे आणि खूप काही शिकायला मिळते त्यामध्ये. खूप छान आहे प्रार्थना. हे प्रभू, हे प्रभू, जब परिस्थितियां प्रतिकूल हो, जब परिस्थितियां प्रतिकूल हो, तब खूबसूरती से कैसे जीना, तब खूबसूरती से कैसे जीना, ये हमें सिखाओ. ये हमें सिखाओ. जब सभी बातें जब सभी बातें अनुकूल न हो, अनुकूल न हो, तब हंसी और खुशी तब हंसी और खुशी को कैसे न गुमाना, को कैसे न घुमाना, ये हमें सिखाओ. ये हमें सिखाओ. जब स्थितियां क्रोध उत्तेजित करे, जब स्थितियां क्रोध उत्तेजित करे, तब शांत चित्त कैसे रहना, तब शांत चित्त कैसे रहना, ये हमें सिखाओ. ये हमें सिखाओ. जब काम बहुत कठिन नजर आए, जब काम बहुत कठिन नजर आए, तब दृढ़ता से कैसे लगे रहना, तब दृढ़ता से कैसे लगे रहना, ये हमें सिखाओ. ये हमें सिखाओ. जब चारों ओर जब चारों ओर मिथ्य प्रशंसक से घिरे हो, नित्य प्रशंसक से घिरे हो, तब स्थिर कैसे रहना, तब स्थिर कैसे रहना, ये हमें सिखाओ. ये हमें सिखाओ. जब सभी ओर से कठिनाई आए जब सभी ओर से कठिनाई आए और विश्वास डगमगाए, और विश्वास डगमगाए, मन विचलित हो, मन विचलित हो, तब शांति और सब्र तब शांति और सब्र से आपके आशीर्वाद से आपके आशीर्वाद की प्रतीक्षा कैसे करना, की प्रतीक्षा कैसे करना, ये हमें सिखाओ. ये हमें सिखाओ. हे प्रभु, हे प्रभु, जब परिस्थितियां प्रतिकूल हो, जब परिस्थितियां प्रतिकूल हो, तब खूबसूरती से कैसे जीना, तब खूबसूरती से कैसे जीना, ये हमें सिखाओ. ये हमें सिखाओ. आज विसरलो नाही. वाह. आज प्रभूने कृपा केली. खूप छान म्हणतो तो. आणि आम्ही त्याच्यावरती पण ग्रुप घेतो. म्हणजे मग नंतर मी या या प्रार्थनेमधली सौंदर्य स्थळ काय आहेत आणि ती काय आहेत त्याच्यावरती बोलतो. असं आम्ही पेशंटसाठी मी आणि तो मिळून घेतो.